आज माझ्या आयुष्यातला हा फार मोठा प्रसंग आहे। मला थोडंसं स्वतःलाच गुदगुदल्यासारखं होते आणि डोळ्यातून थोडासा अश्रूसुद्धा येतोय। ह्या आनंदामध्ये या क्षणाचे साक्षीदार आपण सर्व लोक आहात आणि आपल्या सर्वाच्या साक्षीने मला जे डॉक्टर ऑफ सोशल सायन्स इन एंटरप्रेन्योरशिप ही जी सर्वोच्च पदवी बहाल करण्यात आली आहे त्याबद्दल मी लोक विद्यापीठ त्यांचे कुलगुरू महासंचालक कुलसचिव या सर्वांचं खूप खूप आभार मानतो। मी माझ्या आयुष्यामध्ये खरं तर मी माझ्या 4 भावांमध्ये सर्वात लहान। आम्ही 4 भावंड, 4 भावंडामध्ये सर्वात लहान, त्याच्यामुळे लहानपणी थोडासा खोडकर होतो। मला माहित होतं माझ्या मागे माझे 3 भाऊ आहेत आणि त्या 3 भावाच्या हिमतीमुळे मी थोडासा जरा बदमाशी करायचा आणि अक्षरशः 3ही भावांनी माझ्याकडून काम सुद्धा खूप करून घेतलंय। जा रे तू चहा नेऊन दे, जा रे तू पाणी नेऊन दे, जा रे हे आले ते कर ते कर। मी लहानपणापासून ते काम करत आलोय आणि त्यामुळे झालं कसं आहे, काम करायची जी मनातून आवड होती हे एक अंगवळणी पडली। कुठलंच काम करायचं याचं कधीच मला लाज वाटली नाही आणि त्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे, आपण काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातून या भावनेने मी ते काम सतत करत राहिलो आहे। मी भद्रावती इथे माझी शिक्षण झाल्यानंतर नोकरी जॉईन केली। पंचायत समितीला इंजिनियर म्हणून कामाला लागलो। तिथे 6 वर्ष काम केलं। 6 वर्षामध्ये भद्रावती तालुक्यामध्ये जेवढा काही शक्य आहे तेवढे विकासाचे काम करायचा प्रयत्न केला। त्यानंतर मी PWDला नोकरी जॉईन केली। PWD मध्ये मी वर्रा भद्रावती या ठिकाणी जवळपास 12 वर्ष नोकरी केली। पण आमच्या नशिबाने म्हणा की आम्हाला 0 बजेटमध्ये सरकारने त्यावेळेस कमी केलं। आमच्या मागे 0 बजेट लागला, नोकरी गेली, मग करायचं काय? या विवंचनेत असताना माझे जे सामाजिक गुरु होते श्रीमान टेंबुडे साहेब, त्यांनी मला स्पष्ट नकार दिला की तुला मी सरकारी नोकरीसाठी मी प्रयत्न करणार नाही, तुला जर शक्य होत असेल उद्योगधंदा करा किंवा काहीतरी करा। याचं कारण असं आहे की तुमच्यामध्ये मी काही लोकांना रोजगार देण्याची क्षमता पाहतो। त्यांनी त्यावेळेस माझ्यातली क्षमता ओळखली आणि त्यांनी यासाठी मला प्रवृत्त केलं। त्यानंतर मी नोकरीचा अभ्यास सोडून दिला आणि मी माझ्या नोकरी धंद्याच्यासाठी म्हणून मी माझे प्रयत्न सुरू केले। मी माझा एक छोटासा व्यवसाय वणी तालुक्यामध्ये सुरू केला आणि हळूहळू कठीण दिवस जाऊन एक चांगले दिवस आमच्या आयुष्यामध्ये सुरुवात झाले। त्या कालावधीमध्ये जे काही मला लोकांसाठी करता येणं शक्य होतं ते मी करत गेलो। आज माझ्या त्या कारखान्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये जवळपास 350-400 लोक काम करतात। आज 350-400 लोकांच्या चुली पेटवणं ही काही साधी गोष्ट नाही, पण परमेश्वरी कृपा म्हणा, तुमचं प्रेम आणि आमच्यासोबत असलेली ही अशी मित्रमंडळी ज्यांचा सहवास आम्हाला लाभला आहे, या सहवासातून मला हे सर्व शक्य झालं आहे। अनेक अडचणीला मात करत समोर जात होतो। सोबत ज्या ग्रामीण भागातून मी आलो त्या ग्रामीण भागातील जनतेसाठी, लोकांसाठी आपल्याकडनं काही होऊ शकते का यासाठी म्हणून विचार करता करता मग मला एक समाजकार्याची माझ्या मनातून समाजकार्य करण्याची एक आवड निर्माण झाली आणि ते समाजकार्य करता करता मी
समोर लोकांच्या एकदम नजरेस येईल असे काही कामं केलेत आणि त्यातून एक लोकांपर्यंत पोहोचण्याचा मला एक संधी मिळाली. लोकांपर्यंत मी पोहोचलो आणि मी माझ्या जे काही समाज कार्याला सुरुवात केली होती त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा जाईल, जास्तीत जास्त आमच्या गरीब भावंडापर्यंत बहिणीपर्यंत कसा जाईल या दृष्टीने मी काम करत राहिलो आणि त्याचा परिपाक म्हणून आज बऱ्याच अंशी मी यामध्ये सुद्धा यशस्वी झालोय. मला जे काही मार्गदर्शन मिळालं हे मला मार्गदर्शन तुमच्यासारख्याच लोकांकडून मिळालं आहे. हे तर आमचे सर्व मार्गदर्शक आहेच. अतुल भाऊचं मला मोलाचं मार्गदर्शन मिळालं आहे. डॉक्टर मंगेश देशमुख साहेबांचं मला मोलांचं मार्गदर्शन मिळालं आहे. नलांगे साहेबांचं मला मोलांचं मार्गदर्शन. हे लोक एक मार्गदर्शक आहेत. हे लोक शोधून सापडणार नाहीत. हे एक एक हिरे आहेत. त्यांच्या याच्यामध्ये एक एक हिरे आहेत. हे शोधून सापडणार नाहीत. पण या लोकांसोबत आमचे नेहमी आमचे संबंध असल्यामुळे आणि त्यांना विनंती केली त्यानंतर ते इथं आले आहेत. अशा त्यांचे जे कार्यक्रम असतात ते नेहमी व्यस्त असतात. नलांगे साहेब ते पूर्ण भारतभर काम करतात आणि एवढी मोठी इंडस्ट्रीची त्यांनी चेन उभी केली आहे. म्हटलं तुम्ही या इथे. आमच्या सुद्धा इथे उद्योग करणाऱ्या काही महिला आहेत. त्यांना मनातून वाटते आपण उद्योग केला पाहिजे. आमचे काही भाऊ आहे, काही बेरोजगार आहेत, त्यांनाही वाटतंय. तर अशा लोकांना एक चांगलं जर मार्गदर्शन जर मिळालं तर आपण या जे आमचे आज गरीब लोक आहेत त्यांना आपल्याला कुठेतरी वर नेता येईल. त्यांच्यासाठी एक अर्थार्जनाचं नवीन साधन उपलब्ध करता येईल या दृष्टीनं आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी अहमदनगरवरून ते इथं आले आहेत. तुमच्या प्रेमापोटी, माझ्या प्रेमापोटी ते इथपर्यंत आलेले आहेत. ही सर्व मंडळी लांबून लांबून आलेली आहेत आणि त्या त्या क्षेत्रातले सर्व एक्सपर्ट लोक आहेत. कोणी शिक्षणामधलं आहेत, कोणी शेतीच्या याच्यातलं आहेत, कोणी उद्योगातलं आहेत, कोणी सामाजिक कामातलं आहेत. हे सर्व एक्सपर्ट लोक आहेत. हे साधे लोक नाही आहेत आणि राजकीय नाही आहे. मुळात म्हणजे ते लोक कोणीही राजकीय लोक नाही आहेत. सर्व सामाजिक काम करणारे आहेत. विचार केला समाजकार्य करता करता नोकऱ्याच्या संध्या किती उपलब्ध आहेत. माझ्याकडे बरेचसे मुलं येतात, म्हणते आम्हाला नोकरी लावून द्या. नोकरीच्या संधी तर नाही. आम्ही सांगतो त्यांना की बाबा नोकऱ्या नाही आहे पण स्वयंरोजगार तुम्ही करू शकताय. स्वयंरोजगाराच्या दृष्टीनं काही जर आपण प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचं जीवनमान उंचवता येईल. त्या दृष्टीने सुद्धा मी जेव्हा प्रयत्न केले आणि सांगतो तुम्हाला मी मागील या साधारणतः 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याकडे सुद्धा जवळपास 600-700 विद्यार्थ्यांना, मुलांना, सुशिक्षित अशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन केलं. त्यापैकी बरेचसे मुलं स्वतःचा धंदा करायला लागले आहेत. आम्ही काय केलंय? आम्ही फक्त त्यांच्या मनातली लाज काढली. त्यांच्या मनात जी लाज असतं, कुठले काम सांगितलं, अरे गुपचुपाची गाडी लावतं का, म्हणते नाही तो का आपला धंदा आहे का. तर अशा याच्यातून आम्ही मार्गदर्शन करत गेलोय आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. आम्हाला समाधान आहेत. जे काय आज त्यांना मिळत असेल त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहेत. आज खेळापाड्यात जेव्हा आम्ही जातोय त्यावेळेस ते मुलं येतात, आम्हाला सांगतात की तुमच्यामुळे आम्हाला आज आमचा रोजगार मिळवत आला आहे. म्हणून मी मुलांना सांगतोय नोकरीच्या मागं लागू नका. नोकऱ्या काही तुम्हाला आजच्या परिस्थिती उपलब्ध नाही आहे. जर तुम्ही उद्योगधंदा कराल तर उद्योगधंद्यामधून तुम्ही एक चांगल्या प्रकारचं स्वतःचं विश्व निर्माण कराल आणि त्या याच्यामध्ये तुम्ही तुमचं कुटुंब, तुमचे आई वडील, तुमचं गाव, तुम्ही त्या याला एक मार्गदर्शक ठरू शकाल. अशा प्रकारचा आम्ही त्यांना विचार देत असतो. माझ्याकडे ज्या काही सरकारी योजना येतात, मी आता एका राजकीय पक्षाचा मी कार्यकर्ता आहेत. काही माझ्यावर त्यांनी जबाबदारी सुद्धा दिलेली आहेत. त्या जबाबदारीतून जे जे काही माझ्याकडनं सरकारच्या स्कीम सांगायचं काही काम आहेत, जशी आता एक विश्वकर्मा योजना आली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 15 ऑगस्टपासून विश्वकर्मा योजनेचं आपल्याला एक दिलेलं आहे. त्यासाठी बऱ्याचशा लोकांना मी सांगत असतो फॉर्म भरा.
हे फॉर्म तुम्हाला निशुल्क भरून पाहिजे असेल तर आमच्याकडे जे सेंटर आहे त्या सेंटरला या, त्यांची फॉर्म भरायची व्यवस्था केलेली आहे. एवढंच नाही तर ज्या ज्या म्हणून काही योजना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला मिळणार आहेत त्या योजनेची माहिती आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. त्या योजनेमध्ये जे लोक येतात त्यांना मार्गदर्शन करून त्या योजनेचा आम्ही लाभ मिळवून सुद्धा देत असतो. आणि याच्यातून बऱ्याचशे लोक या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी झालेले आहेत. या सर्व करत असताना म्हणजे मी नोकरी केली, मी समाजकारण मी उद्योगधंदा केला, मी समाजकारण केलंय, मी राजकारणामध्ये आहे. ह्या फार कमी लोकांच्या जीवनात असल्या प्रकारच्या संधी येत असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर संधी देत असतो, पण माझ्यावर परमेश्वराची अतीव कृपा झाली असं मी स्वतः समजतो आणि परमेश्वराला मी धन्यवाद मानतो. आज चार प्रकारच्या याच्यामध्ये नोकरी, उद्योगधंदा, समाजकार्य आणि राजकारण एवढ्या याच्यामध्ये मी काम करतो आहेत. हे सर्व मला माझ्या समाजाकडून, आमच्याकडनं, आमचे मार्गदर्शक या लोकांकडनं मला प्रेरणा मिळाली आहे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतोय. मला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाद्वारे जे पदवी मिळाली आहेत, मानद पदवी डॉक्टर ऑफ सोशल सायन्स इन एंटरप्रेन्योरशिप, हे उद्योजकताच्या कामामध्ये मी जे काही काम केलं आहे त्या कामाची दखल घेऊन मला जी माननीय छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाद्वारे जे काही मला मानद पदवी मिळाली आहे त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाचे कुलगुरू, संचालक आणि युनिव्हर्सिटी सचिव या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो. माझ्या छोट्याशा कार्याची आपण दखल घेऊन आज मला खूप मोठ्या कार्यासाठी प्रेरित केलेले आहेत. याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार मानतो. माझ्या तरुण मित्रांना मी आवाहन करतो, हे स्पर्धेचं युग आहेत. या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्याला सुद्धा इतर लोकांसोबत स्पर्धा करावी लागणार आहेत. त्या स्पर्धेमधूनच आपण आपला समोरचं जे काही जीवन आहे ह्या जीवनाचा आपण पाया रचणार आहोत. आणि त्यासाठी म्हणून स्पर्धेसाठी सर्वांनी तयार होणं आणि त्या दृष्टीनं काम करणं हे खूप आवश्यक झालेले आहेत. आज या माझ्या ज्या काही परिश्रमामध्ये माझी सहचारिणी सौ माया हिने जी मला साथ दिली आणि कुठल्याही प्रकारचं संसारामध्ये कुरबुर न करता ती जी माझ्या मागे भक्कमपणाने सोबतीनं उभे आहेत, त्याबद्दल मी माझ्या अर्धांगिनीचं खूप खूप आभार मानतो. तिच्याशिवाय मी हे सर्व काम पूर्ण करू शकलो नसतो. त्याच्याबद्दल मी एक साधी गोष्ट सांगतोय. माझी पत्नी हिरालाल लोह्यामध्ये हिंदीची टीचर होती. जवळपास 22 वर्ष तिनं शिकवण्याचं काम केलं. नंतर त्यावेळेस ज्यावेळेस तिला नोकरी लागली त्यावेळेस माझी परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती. फार कठीण परिस्थितीतून मी गेलो आहे. जेव्हा माझी परिस्थिती चांगली झाली त्यावेळेस मी तिला सांगितलं, आता तुला नोकरी सोडावी लागेल. मग ती म्हणाली, का? म्हटलं, आज आपली परिस्थिती चांगली आहे, पण तुझ्या एका नोकरीमुळे जर समजा दुसरा कोणी गरीब त्याच्यामध्ये त्याला जर त्याचा फायदा होत असेल तर तो फायदा का मिळू नये? तिने एक शब्दाची कुरकुर केली नाही, स्वतःची नोकरी सोडली. आज पेन्शन मिळते तिला, पण त्यावेळेस अजून ती 10-12 वर्षापर्यंत तिची नोकरी शिल्लक होती, पण तिने सुद्धा मागचा पुढचा विचार केला नाही. म्हणून म्हटलं की मला जी सहचार्याने मिळाली ही अगदी माझ्या विचाराची, माझ्या सोबतीची मिळाली आहेत. मी परमेश्वराला खूप खूप परमेश्वरांचे आभार मानतो. आपण आज या कार्यक्रमात आलात. या कार्यक्रमासाठी
जे काही मार्गदर्शन आपल्याला मिळालं त्या मार्गदर्शनाचा लाभ समाजाला, गावाला, देशाला सुद्धा व्हावा आपणाकडून, ही आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो. आपण सर्व आले, आमचे माननीय सर्व पाहुणे इथं आलेत, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.